नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पुन्हा आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो. तो प्लॉट आहे आपला जॅकी 9218. आणि ज्या प्लॉटमध्ये आलो नाही की नाही, आपण आजच्या या ब्लॉगमध्ये बघणार आहोत की हरभऱ्याची भरण कशी झालेली आहे, नाही का. अशी भरण जर असली तर किती उतारा लागेल, या विषयावर आपला आजचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो. तुमची जर अशी भरण झाली असेल, मर रोग जर आली असेल शेतकरी मित्रांनो, झाडाची संख्या कमी असेल, तर ॲव्हरेज लागतो शेतकरी मित्रांनो तुमचा हरभरा जर ठस भरला असेल तर. याच विषयावर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हरभऱ्याची भरण आणि 100 दाण्याचे वजन किती राहते ते पण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. तर करूया आपल्या व्हिडिओला. तर बघा शेतकरी मित्रांनो, ह्या माझा आहे जॅकी 9218 आणि आजच्या डेटमध्ये आपल्या हरभऱ्याला झालेले आहे 108 दिवसाचा कालावधी पूर्ण. 108 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला, पण आपण सोंगणी का नाही केली, कारण की अजून हिरवा आहे शेतकरी मित्रांनो. बघा आहे, हे बघा हिरवा आहे. असा जर आपण हिरवा हरभरा सोंगला की याला काळे डाग पडतात. अजून 2-3 दिवस थांबलं की तो पण येऊन जातो. आणि कुठे कुठे ठिगई पडलेली आहे, तो थोडा मोडीस आलेला आहे हरभरा. आणि वरचा माथा जो आहे तो पूर्ण चांबट आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं दिसणार आहे हरभरा, पूर्ण असं वाटते का सोंगून टाकावं, पण तसा हरभरा आहे नाही. पण जे इथचं ठिगई आहे हे सोंगणीसाठी आलेलं आहे. आपण इच्छित दाणे पाहूया, आपण इथचाच हरभरा पाहूया आणि इथूनच आपला पूर्ण हरभऱ्याचं आपल्याला निदान लागणार आहे. तर बघा आता, हे बघा आता ह्या हरभरा 108 दिवसाचा कालावधी झालेला आपल्या हरभऱ्याला. आपण पेरणी 12 नोव्हेंबरला केली होती. 12 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये आपण पेरणी केली. तर पेरणी एकरी केली 30 किलो आणि सुया होता आपला 16 इंचाचा. आणि 12-32 खाद दिले आपण एकरी 1 बॅग. तर अशी पेरणी केली आणि 3 पाणी दिले आणि 3 फवारण्या केल्या. तर असं नियोजन केलं आपण शेवटपर्यंत, नाही का. तर आता बघूया आपण आपला हरभरा कसा भरला. तर बघा आता ह्या हरभरा आहे. आता शेंड्यावरची जर घाटे तोडली आपण, हे बघा 1 हे 2 असे घाटे तोडूया आपण. एकाच झाडाचे नाही घेऊ, तर दुसऱ्याही झाडाचे घेऊ. हे बघा हे झाडाचे घेऊ. शेंड्यावरचे घाटे घेतले. शेंड्यावरचेच घाटे मेन आहे शेतकरी मित्रांनो. शेंड्यावरची घाट्याची भरण ठस असली की खालचे घाटे आपोआपच भरतात, ते ठसच भरतात. शेंड्यावरचीच कमजोर असली की खालचे घाटेही कमजोर राहतात शेतकरी मित्रांनो थोडेफार. आता इथले घाटे घेतले आपण. बघा आता याला पाहूया, भरण बघूया आपण कशी आहे आता आपल्या चण्याची. आजचा व्हिडिओ तोच आहे शेतकरी मित्रांनो. जर आपली चण्याची भरण शेतकरी मित्रांनो ठस असली आणि चना थोडासा पतलाही असन, तुमचा चना खालपासून वरपर्यंत जर भरला, खालपासून वरपर्यंत जर भरला, तर तुम्हाला नक्की ॲव्हरेज लागतो शेतकरी मित्रांनो. आता तुम्हाला इथे झाड लहान काय दिसून राहिलं, कारण की इथची जागा हलकी आहे शेतकरी मित्रांनो, म्हणून सिंगल झाड दिसत आहे तुम्हाला. हलक्या जागेमध्ये चना वाढत नाही शेतकरी मित्रांनो. भारी जागा असली चना फड तुडतो, फुटवे करतात आणि चना चांगला येतो. ह्या बघा चना आता, हे बघा अशी भरण आहे शेतकरी मित्रांनो चण्याची. हे बघा अशी भरण आहे. अशी जर तुमची भरण असन ठस आणि असे 100 दाणे पहा शेतकरी मित्रांनो. कोण्या म्हणजे 10-12 दाणे या झाडाचे, 10-12 त्या धानाचे, असे घाटे जमा करा. आणि ह्या जर असं चावून पाहिला तुम्ही, कडक आवाज आला पाहिजे, तर 100 दाणे जमा करा आणि काट्यावर मोजा. जर 22, 23, 24, 25 पर्यंत जर याचं वजन भरत असेल 26 ग्राम पर्यंत, तर चण्याचं उत्पादन वाढेल शेतकरी मित्रांनो. तुमचं नक्की ॲव्हरेज वाढेल, नाही का. जर फुलांची जड झाली असेल, गड झाली असेल, करपलं असेल फूल,
तर 8-9चा ॲव्हरेज बसणार शेतकरी मित्रांनो. आणि फुल जर करपलं नसन, जळालं नसन, अशी भरण जर असन 22, 23, 26 ग्रॅमपर्यंत वजन असन तर शेतकरी मित्रांनो, आणि झाडाची संख्या कमी असन, असा भरलाय असल तर खूप ॲव्हरेज लागतो शेतकरी मित्रांनो. कारण की भरण महत्वाची आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे चेन्याची भरण. आणि जर शेतकरी मित्रांनो तुमचा चेन्याचं जर वजन 30 ग्रॅम 28-29 ग्रॅम भरत असन तर ते वजन शेतकरी मित्रांनो त्याच्यात अजूनही मॉइश्चरपणा आहे, ओलसरपणा आहे. असे समजा तो चना नरम आहे. जरी चना लालसर दिसत असेल, तपकरी रंगाचा दिसत असेल तर तो चण्याचं वजन म्हणजे मॉइश्चरपणा आहे. मॉइश्चरपणा आहे असे समजावे. चण्याचं खरं वजन तो कडक असला पाहिजे, दातानं आवाज आला पाहिजे, ते वजन पाहिजे आपल्याला. त्याच्यात मॉइश्चरपणा कमी राहते, खरं वजन ते राहते, नरम नाही पाहिजे. तर असं वजन पहा तुम्ही चण्याचं, नक्की तुम्हाला ॲव्हरेज लागेल शेतकरी मित्रांनो. कारण की सर्वात महत्त्वाचा मुद्दा असते माल भरणे. माल जरी तुम्हाला तुमच्या शेतामध्ये तुमच्या झाडाला भरपूर लागला असेल, तो माल भरलाच नाही तर ॲव्हरेज लागणारच नाही शेतकरी मित्रांनो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपली चण्याची भरण ठोस आहे, फूल करपलं, फूल जळलं, पण चण्याची भरण जर पायतो मोडला ना शेतकरी मित्रांनो, आपली जबरदस्त आहे. बघा शेंड्यावरचाच घाटा पाहिला तर असा दिसते बघा. आहे शेंड्यावरचेच घाटे पाहायचे शेतकरी मित्रांनो. खालचे तर भरतात, शेंड्यावरचे भरले ना खालचे 100% भरतात. बघा आहे कोणताही घाटा घ्या शेंड्यावरचा भरण बघा आहे. याने ॲव्हरेज वाढतो शेतकरी मित्रांनो, बाकी दुसरं काही नाही. भरण महत्वाची आहे. खरीप हंगामात एक पाणी लेट येते, सोयाबीन भरत नाही, सोयाबीन लागवडी राहते, सोयाबीन भरलंच नाही ते ॲव्हरेज वाढतो का? सोयाबीन जर पोटलोल भरलं तर ॲव्हरेज वाढतो का नाही? गहू जर पोटलोल भरला ॲव्हरेज वाढतो का नाही? तसंच चण्याचं आहे शेतकरी मित्रांनो. फार महत्वाचा मुद्दा आहे बरं या. आता इकडे बघा झाडं लहान लहान होती, ते म्हणजे जिचा जो घेरा आहे तिची जमीन हलकी आहे. आणि इकडे बघा जसजशी मुरमाटी काळी जमीन लागते ना, तसं चना बघा, घाटे बघा, माल बघा, आहे ना, फरक दिसतो. झाडाची हाईट वाढलेली दिसते, झाड फळलं दिसते. आणि भरण पण सारखी आहे शेतकरी मित्रांनो, भरण सारखी आहे. बघा भरण सारखी आहे. हे बघा आहे, पिवळा लालसर दिसून राहिला, असा कलर चमकला पाहिजे शेतकरी मित्रांनो, तेव्हा कुठे ॲव्हरेज लागते. असा ॲव्हरेज लागत नाही. तर तुम्ही कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो, नक्की वजन करून पहा की खरंच तिथलं वजन भरलं का नाही. काय नेऊन पहा ना घरी. मी तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. 100 दाणे नेऊन आपला चना जेव्हा काढणीस येईल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवणार आहे, तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवणार आहे किती वजन भरते 100 दाण्याचे वजन. आणि की आता 108 दिवस झाले पूर्ण काढून सोंगून झाला की जेव्हा मशीनमधून चना निघणार तेव्हा नक्की एक व्हिडिओ, स्पेशल व्हिडिओ येणार. तोपर्यंत चण्यामधली नमी पण कमी होऊन जाणार नाही का. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो, नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.